वेळेआधी दाखल झालेला मान्सून आणि मान्सून पूर्व पावसाचा फटका कोकणातल्या पर्यटनाला बसलाय। पावसामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे। परिणामी पर्यटनावर आधारित व्यावसायिकांचं आर्थिक गणित कोलमडलंय। हॉटेल, लॉजिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायावर याचा मोठा परिणाम झालाय। मान्सून पूर्व पावसाची जोरदार धुवाधार बॅटिंग आणि त्यानंतर दाखल झालेला मान्सून यामुळे स्वाभाविकपणे ज्या क्षेत्रांना फटका बसला त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे पर्यटनाचं आहे। आणि कोकणात विशेषतः मोठ्या संख्येने टुरिस्ट दाखल होत असतात आणि त्यावरती आधारित किंवा त्याशी निगडीत पर्यटनाशी निगडीत जे काही व्यवसाय त्यातून एक मोठी आर्थिक उलाढाल होत असते। आता जर आपण बघितलं तर सकाळची वेळ आहे म्हणून गर्दी कमी असणं हे समजू शकतो, पण दुसऱ्या बाजूला ज्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असतात ना त्या नसल्यामुळे किंवा एन्जॉयमेंटची काही साधनं कमी झाल्यामुळे सध्या पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे। माझ्यासोबत आता काही पर्यटक आहेत जे मराठवाड्यातून आलेले आहेत। पावसामुळे तुमचं नियोजन काय बिघडलं किंवा त्याचा काही परिणाम तुमच्या नियोजनावर झाला कोकणात येण्याच्या? सध्या तरी नाही, म्हणजे पाऊस चालू बंद असल्यामुळं आमचं फिरणं जे ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे। पण आज पण आता आम्ही दर्शनाला आलो, पाऊस वगैरे नाहीये, काल रात्रीपासून तरी नाहीये इथं। त्याच्यामुळं परत स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे सगळ्या बंद आहे, जे की ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो वगैरे। तेच इथं थोडं कमी आहे, जशी पाहिजे तशी व्यवस्था नाही आहे, आम्हाला असं काही एन्जॉयमेंट करता नाही येत आहे, सगळं शांत वातावरण आहे इथलं, असं बरंच काहीतरी आहे। आम्ही दर्शनाला आलो होतो, पण दर्शनासोबतच असा एक आमच्या मनात हे संकल्पना होती की आपल्याला इथं गणपतीपुळेला गेल्यावर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी केल्या जाईल, दर्शन घेतलं जाईल, खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या दुकानं दिसतील। पण थोडं पावसामुळे इथलं सगळं जे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे त्या सर्व बंद आहे। त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या दुकानं कमी आहेत, म्हणजे असं एन्जॉय नाही करता येत दुसरं, पण दर्शन वगैरे व्यवस्थित झालंय एकदम। आमचं काय 2 दिवसाचं नियोजन होतं, एवढे एन्व्हायरमेंट नसल्यामुळे त्यामुळे आमचं कॅन्सल एका दिवसामध्ये आम्ही रिटर्न। येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय, कारण की जी एन्जॉयमेंटसाठी जी काही साधनं होती ती इथं मिळत नाहीये, त्याला मर्यादा आलेल्या आहेत। आणि त्याच वेळेला इथल्या व्यावसायिकांना किंवा पर्यटनावर आधारित जे काही किंवा त्याशी निगडीत जे काही व्यवसाय आहेत त्यांना देखील एक मोठा फटका, आर्थिक फटका बसलेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे।